आता पावसाळा सुरू होत आहे, काळजी घ्या. एक तुळस, हळद आणि आले यांचा काढा हा आयुर्वेदात एक शक्तिशाली नैसर्गिक पेय मानला जातो. 2 या तिघांच्या संयोजनातून मिळणारे फायदे शरीर, मन आणि रोगप्रतिकारक शक्ती यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. 3 तुळस, हळद, आले काढा पिण्याचे फायदे. 4 रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तुळस शरीराला बळकटी देते. हळद शरीरातील सूज व विषारी घटक कमी करते. आले संक्रमणांपासून संरक्षण करते. 5 सर्दी, खोकला आणि ताप यावर आराम. या काढ्यामुळे छातीत जमा झालेला कफ वितळतो. घसा खवखवणे आणि गळ्याचे इन्फेक्शन कमी होते. विषाणूजन्य तापांमध्येही उपयोगी आहे. 6 पचनतंत्र सुधारते. आले आणि हळद पचनास चालना देतात. गॅस, अपचन, पोटदुखी यावर फायदेशीर. चहा ऐवजी हा काढा पिल्यास पचन क्रिया सुधारते. 7 डिटॉक्सिफिकेशन, शरीर शुद्धी. हळद आणि आले शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतात. यकृत, लिव्हर आणि मूत्रवाहिनी सुद्धा शुद्ध राहते. मानसिक शांतता आणि तणाव कमी करतो. तुळस आणि आले दोघेही नैसर्गिक शांततादायक घटक आहेत. मन शांत राहते, झोप चांगली लागते. 8 काढा बनवण्याची सोपी पद्धत. 1 ते 2 कप पाणी उकळा. त्यात 5 ते 7 तुळशीची पाने, 1-2 चमचा हळद आणि 1 चमचा किसलेले आले टाका. 5 ते 7 मिनिटे उकळा. गाळून गरमच प्यावे असल्यास मध घालू शकता. गरम काढ्यात थोडा थंड झाल्यावरच घाला. रोज एकदा सकाळी किंवा संध्याकाळी प्यावा. 9 स्मार्ट हेल्थ टिप. या काढ्यात तुम्ही हिवाळ्यात दालचिनी, मिरी सुद्धा घालून त्याची प्रतिकारशक्ती आणखी वाढवू शकता.